चिंटू. चिंटू हा सगळ्यांना माहिती आहे. अहो चंपक कॉमिक नाही का, तशा पद्धतीचं चिंटू. चिंटू मला माझा लहान भाऊ वाटतो. म्हणजे अगदी खोडकर, खट्याळ, मिश्किल, दंगेखोर आणि अत्यंत हजरजबाबी असलेला हा चिंटू. सगळ्यांचा लाडका, माझाही. आणि जसा तो मला आवडतो तसा मला 100% खात्री आहे की तो तुम्हालाही आवडत असणार. अहो त्याच्यात नावडण्यासारखं काहीच नाही आहे. आणि तोच कशाला, त्याची संपूर्ण फॅमिली. चिंटू, त्याचे आई बाबा, बगळ्या, पप्पू, मिनी, राजू आणि नेहा. मग त्यातला सतीश दादा असेल किंवा जोशी काका काकू असतील किंवा चिंटूचे आजी आजोबा असतील. या सगळ्यांना चिंटू मस्का मारण्यासाठी ज्या नवनवीन आयडिया शोधून काढतो त्याला माझा हॅट्स ऑफ आहे. कारण या आयडिया त्याच्याकडे बघूनच मी शिकले. म्हणजे जेव्हा मी म्हणते ना की आपण कुत्रं पाळूया, कारण मलाही कुत्रं पाळायचं आहे. आणि त्यावेळी जेव्हा आईबाबा नाही म्हणतात त्यावेळेला ते सरळ पद्धतीने नाही म्हणत नाहीत. ते मला काय म्हणतात माहिती आहे, चिंटूच्या बाबांनी हो म्हटलं की मग आम्ही तुला हो म्हणतो. आता हे असं बोलल्यावर मी तरी काय बोलणार, बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिंटूचं खेळणं, चिंटूचं वागणं, चिंटूचं बोलणं. म्हणजे परीक्षा जवळ आली की वर्षभराचा सगळा अभ्यास एकत्र करायचा. मग मिनी त्याच्या आईला परीक्षेबद्दल काहीही सांगू नये यासाठी फोनची वायर किंवा फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवायचा किंवा आईला आणि मिनीला एकमेकींच्या समोर येऊ न देण्याची पूर्ण जबाबदारी चिंटूने घेतलेली असते. आणि चिंटू हे करतो वारंवार. आणि त्याचं बघून हे मी केलं की आईबाबांना लक्षात येतं की चिंटूचा प्रभाव आपल्या मुलीवरती प्रचंड आहे. आणि ते नाकारता येणं शक्य नाही आहे. कारण चिंटू कितीही लहान असला तरी तो अत्यंत हुशार आणि चलाक आहे हे मात्र नक्की. आणि हे कोणी नाकारूच शकत नाही, कारण हे खूप खरं आहे आणि हे तितकंच सत्य आहे. मी चिंटूच्या पुस्तकाची पारायणं केलीत. म्हणजे लहानपणापासून असेल किंवा अगदी आत्ता या माझ्या वयापर्यंत मला चिंटू वाचल्याशिवाय कधी कधी झोपच येत नाही. म्हणजे जगात सगळं वाचून झालं असं वाटायला लागलं की अचानक अरे चिंटूचं ते पुस्तक राहिलं का, मग हा जोक मिस झाला, मग तो विनोद मिस झाला. आणि मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं होतं, जोक करणं किंवा विनोद करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. आणि ते चिंटू करतो आणि अत्यंत निखळपणे. कुठल्याही प्रकारे खालच्या दर्जाचा विनोद किंवा कमरेखालचा विनोद याच्यात नसतो. निखळ आनंद देणारा आणि निव्वळ मनोरंजन करणारा हा विनोद असतो. चारुहास पंडित प्रभाकर वाडेकर यांच्या लेखणीने आणि यांच्या चित्र काढण्याने फेमस झालेली किंवा सुप्रसिद्ध झालेली कलाकृती म्हणजे चिंटू. त्याचे अनेक भाग आहेत. मग ते रंगीत असतील किंवा ब्लॅक अँड व्हाईट असतील. पण या सगळ्या भागात एक मुख्य दुवा म्हणजे चिंटूच आहे. आणि एका ह्याच्यात मला आठवतंय, चिंटू म्हणाला होता एक दिवस मी सगळ्यांच्या मनात नक्की फेमस होईल. आणि चिंटू फेमस झालाय, खरंच फेमस झाला. कारण या वयात इतकं फेमस होणं हे कोणालाच जमत नाही. आणि खरी कलाकृती किंवा खरं श्रेय हे चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकरांचं आहे. कारण त्यांच्यामुळे आज चिंटू इतका फेमस झाला. तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे ना. मग तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला चिंटू कितपत आवडतो किंवा तुमच्या कितपत जवळचा वाटतो. बाकी मी चिंटू रोज तरी वाचणार आहे. आणि तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला त्याचा कुठला खंड आवडला, त्याचा कुठला जोक आवडला आणि तुम्ही त्याची किती वेळा पारायण केलेत हे मात्र मला सांगायला विसरू नका. ओके. सो पुढच्या एका गहन आणि गूढ विषयाबद्दल पुढच्या व्हिडिओत आपण नक्की बोलू. ओके, बाय बाय.